भेंडी घ्या भेंडी, गावरान भेंडी, भेंडी घ्या भेंडी, ताजी ताजी भेंडी. भेंडी घ्या भेंडी, भेंडी घेता का हो? ताजी ताजी भेंडी, भेंडी घ्या भेंडी, गावरान भेंडी. स्वीटी, तुझी आई आहे का घरी? आहे ना आजी, घरी आहे माझी आई. जा आवाज देशील, भेंडी घेते का आता? हो आजी, देतो आवाज देतो मी. आजी अजून काय आणलं तुम्ही? काही नाही आणली बापा, भेंडीच आहे. आजी काही खायचं नाही आणलं का? खायचं का आणू बापा? आंबे बिंबे नाही आणले विकायला? नाही हो स्वीटी, आमच्या वावरात आंबे नाही आहेत. भाजीच्याच आहे, भेंड्याच आहेत. जा विचार तुझ्या आईला, नाही तर समोर जाते मग मी. थांबा आजी, विचारते. मम्मी मम्मी. का करते बाबा आईची आई? तितके आवाज देऊन राहिली तरी आवाज नाही जात का पण? भेंडी घ्या भेंडी, गावरान भेंडी, ताजी ताजी भेंडी. मग मंजुळा काकू तुम्ही? मी म्हणलं कोणी आणला असतील भेंड्या विकायला? का स्वीटीने सांगितलं नाही का? हो आली ना म्हणते, आजीने भेंड्या आणला म्हणते. भेंड्या घेते का मम्मी म्हणते, जा ना म्हणते लवकर म्हणते, पोलवत आहे म्हणते. मी म्हणलं कोणी असतील विकायला आणला असतील तर. काऊन हो एवढी आवाज देता हो? तर आवाज नाही आला तुला? नाही ना, आवाज नाही आला. बाहेर निघाली तेव्हा आवाज आला. स्वयंपाक करत होती ना? हो स्वयंपाक करत होती म्हणून का आवाज नाही येईल का? काकू आमच्या घरी कूलर सुरू आहे आता. बाबा आता तर सकाळचे 8 वाजले ना, आताच कूलर सुरू आहे. काही सांगा नको बाबा आमच्या घरी. हे आमच्या इथं घरी राहिले ना, कूलर सुरूच राहते. वावरातल्या निघाला भेंड्या काकू? वावरातल्या नाही तर का घेऊन आणीन ना विकीन का रजनी? नाही नाही काकू, तसा काही नाही, तुमच्याच वावरातल्या असतील भेंड्या. एक बांधी लावल्या, माहित आहे कोडकी काडकी द्यासाठी, खंती वगैरे द्यासाठी आलो होतं ना. मग माहित आहे तरी विचारते वावरातल्या भेंड्या आहेत का म्हणून. नाही नाही, तोडायसाठी बोलवले नाही की नाही म्हणून. आणि मी भाजीपाला वगैरे निघते तर बोलवतात म्हणून विचारले बा कुठल्या भेंड्या आहेत, असं नाही का? अहो आता जास्त भेंड्या नाही निघाल्या, हे एवढ्याच निघाल्या भेंड्या. आता एवढ्याशा भेंड्यासाठी का बाई करू का? कालच पाचक केला वावरामध्ये मी. नारायण लक्ष्मी म्हणते मी येतो म्हणते. तर चला बापा म्हटली, चांगली गोष्ट आहे. मग तिघे जण तोडताड केला एवढ्या भेंड्या. आता तिघे जणाला किती वेळ लागते? असं का लक्ष्मी आली होती का भेंड्या तोडायसाठी? हो आली होती ना. आता दमातात येईल नाही तर का? आता वावरात येतात, आता घरीच वावर आहे. मग केव्हापर्यंत घरीच राहील? आल्या पाहिजे नाही तर का? हो काकू आल्या पाहिजे ना. का बरं लक्ष्मी आली तर बाई करावं नाही लागली तुम्हाला भेंडी तोडायसाठी? हो पण आता ही एवढीशी भेंडी निघाली तर एवढी भेंडी तोडायसाठी बाई केलं असतं का सांगतोच? नाही नाही काकू, नाही केले असते. मला माहित आहे तुम्ही एकटी तोडले असते, पण हे एवढी भेंडी तोडायसाठी बाई नाही केले असते. माहित आहे ना का? आम्ही पाहत नाही का? घेते का म्हटली भेंडी का जाऊ समोर? कोवड्या आहेत का काकू? हो कोवड्याच आहेत ना. 1-2 कटरेल्या आहेत. मिक्स तर राहतातच नाही का? कोवड्या कटरेल्या जटेराई घे ना, मस्त भेंडीची कढी वगैरे छान लागते. आता आंबेही आहेत. एखादा आंबा टाकून दिला कढीमध्ये, मस्त छान भाजी लागते. हो काकू बरोबर म्हणता, भेंडीच्या कढीमध्ये आंब्याची फोड टाकला ना, मस्त सुरुस रसा लागते. पोटभर जेवण होते. उन्हाळ्यामध्ये अशा रसेदार भाज्याच आवडतात ना, नाही तर का? घे कोवड्या घेते की कटरेल्या घेते, पाहून घे. किती रुपये किलो दिले? 15 रुपये पाव, 60 रुपये किलो. बापरे काकू, 60 रुपये किलो? मार्केटमध्ये 80 रुपये किलो आहे ना. 20 रुपये पाव भेंडी आहे, 80 रुपये किलो भेंडी आहे मार्केटमध्ये, तरी मी 60 रुपये किलो देत आहे. का सांगते नाही आता काकू? मार्केटमध्ये 80 रुपये किलो आहे ना काकू, 60 रुपये किलो भेंडी देईल असं होऊच नाही शकत. उलटा महाग देईल. हो का? 80 रुपये किलो आहे का? आता का माहित बापा. आता आमच्या इथं घेऊनही नाही आणला. अशी औषधीची राहते ना भेंडी मार्केटमधली. औषधीची फवारणी वगैरे तर नाही केली काकू? नाही हो, आता नाही केला. ते आधीच फुल यायच्या आधीच केला होता ना. नाही केला फवारणी. औषधीची राहिली असती ना, मी गावामध्ये विकायलाही नाही आणली असती, सरळ मार्केटला पाठवली असती. आमच्याही घरी आज भेंडीची भाजीच आहे. बनवूनच राहिली आता स्वयंपाक लक्ष्मी. हो का? तर ठीक आहे ना. मग औषधीची नाही आहे म्हणता, द्या बाबा मग अर्धा किलो. अर्धाच किलो घेते का? हो काकू अर्धाच किलो घेतो ना. आता का 3 दिवसात तर भेंडी निघते अजून. मग घेईन अजून. हो 3 दिवसात निघते म्हणा भेंडी. आण ना काही भेंडी ठेवायसाठी. कशामध्ये नेशील? वट्यामध्ये का काकू? भेंडी विकायला आणले ना, काही आणले नाही का? पॉलिथिन वगैरे आणायला पाहिजे ना. आता दारावर येऊन राहिली मी. रजनी पॉलिथिन धरून येईन का? फालतू मध्ये प्लास्टिक वापरावं नाही म्हणते सरकार, आणि तू म्हणते की पॉलिथिन नाही आणले. आण ना घरून टोपल्या टापल्या, काही कटोरे बिटोरे आण. आता मार्केटमध्ये गेला तर कोणाजवळ थैले बिले नाही राहत, मग द्यावं लागते पॉलिथिन मध्ये. आवाज दे ना स्वीटीला, आण म्हणा काही टोपली टाकली. घरी आहे का स्वीटी? मला सांगितलं ना, गेली ते खेळायसाठी. ते ना खेळायसाठीच जात होती, तुम्ही तिला पाठवले म्हणून ते आली अजून. हो का? मी आणतो आता टोपली. आण टोपली आण. भेंडी घ्या भेंडी, गावरान भेंडी, ताजी ताजी भेंडी, भेंडी घ्या भेंडी. कावेरी घेते का भेंडी? झोपलीच आहे का बाबा आतापर्यंत कावेरी? कुकनं काक नाही करून राहिली. भेंडी घ्या भेंडी, ताजी ताजी भेंडी, गावरान भेंडी, भेंडी घ्या भेंडी. मंजुळे तू आहे का? मी म्हणलं कोण आणला बापा भेंड्या? घेता का मोठी बाई भेंड्या?
ताज्या ताज्या आहेत ना भेंड्या, काल सायंकाळीच तोडून आणल्या. हो दिसत गे आहेत मस्त ताज्या ताज्या भेंड्या. आता भाजीपाल्याचा आहे का बापा? कावेरी असेल ना घरी? विचारा, आवाज द्या कावेरीला. नाही आहे घरी ते. कुठे गेली तर आता सकाळी सकाळी? स्वयंपाक बिंपाक सगळा होऊन गेला तिच्या? हो झाला ना स्वयंपाक वगैरे झाला. महेश जाते ना लवकर, त्याच्यासाठी 7 वाजेचं स्वयंपाक होऊन जाते. असं का? बापरे. कुठे गेली तर मग कावेरी? तिकडे आपल्या भाऊजीच्या घराकडे गेली असेल. त्यांच्या इथला डब्बा होता तर नेऊन दिलं का केलं तर माहित नाही. त्या पांडूलाच म्हणत होती डब्बा आहे मामीच्या घरचा, नेऊन द्यायचा, चल जाऊन, अशी बडबडत होती. पण कुठेही जाते तर अशी नाही म्हणत का त्या बाई मी वहिनीच्या घरी चाललो, का मी इथं चाललो. कधी कुठं जाईल ना का तर त्या पांडूलाच म्हणते, पांडू चल रे इथं, पांडू मी चल रे जाऊन तिकडे, अशी. पण अशी नाही म्हणत का त्या बाई मी इथं जातो का तिथं जातो, अशी नाही. मोठी बाई विचाराही नाही तुम्ही मग ते कावेरी जाते तर? मी कशाला विचारू बापा फालतू मध्ये. येते ना आवाज त्या पोराला म्हणते तर आता आजच गेली तर मामीचा डब्बा आहे रे चल नेऊन देऊन, अशी म्हणाली तर मग आवाज येतेच ना. ऐकवणी मलाच करते ते. चांगला आहे मग. काही भांडण बिंडण झाला असेल, बोलत नाही का? नाही ना बोलते गेलते, नाही झाला काही भांडण बिंडण. बोलते तरी सांगून नाही जात. आता सवय जशी राहिली तशी नाही का. मग मोठी बाई तुम्ही कोणाच्या घरी जाता तर सांगून नाही जा का तुम्ही? तेच नाही सांगत मला तर मी कशाला सांगू. मी नाही सांगत, मी जातो बिना सांगितल्यानेच. असा तर घ्या ना तर मग मोठी बाई भेंड्या घेऊन घ्या. नाही घेत मी. मग येईल कावेरी तर विचारीन, येईल तुमच्या घरी. असतील ना घरी भेंड्या? नाही मोठी बाई एवढ्याच भेंड्या आहेत, घरी नाही ठेवली म्हणून म्हणतो घेऊन घ्या. नाही राहू दे आता, नाही घेत मी. भाजीपाला असेल तर फालतू काय कशाला घेतल्या तर अमका तर ढमका, माहित आहे ना तिचा स्वभाव. नाही घेत मी. म्हणाल तर येईन ना घरी, वाचतील भेंड्या तर देशील, नाही तर मग वावरातून आणून देशील. 2-3 दिवसात तर निघतीलच भेंड्या अजून. हो उद्या तोडायला जाईन तर 1-2 किलो निघतील भेंड्या. हो नाही तर का तर तिकडे गेली नाही का ललिताच्या घराकडे? नाही मोठी बाई, उभ्या गल्लीत गेली होती, तिकडून अशी निघाली. आता जाईन त्या ललिताच्या घराकडे. तर तिकडेच तर गेली, आताच कुठं येईल ते. घ्यायच्या राहील तर घेऊनही टाकेल मग. भेंडी घ्या भेंडी, गावरान भेंडी, ताजी ताजी भेंडी, भेंडी घ्या भेंडी. दुर्गाताई काऊन रजनी बाहेरूनच आवाज मारते? काऊन आतमध्ये यायला जमत नाही का? नाही ना तसं काही नाही, जमते आतमध्ये यासाठी. आहेत की नाही म्हणून बाहेरूनच आवाज दिली. कुठं जाणार आहोत तुम्ही? दरवाजा खुल्ला आहे ना, कुठं जाईन सांग. पण बाहेरून थोडासा आवाज दिला तर बरं होते. एका वेळेस आतमध्ये गेला तर बरं नाही वाटत ना. असं मी येते तर तुझ्या घरी? मी तर येते सरळ किचन मध्ये म्हण का कुठेही. बेकार आहे बाबा मग तसा येणार नाही. मी नाही येणार आता, बाहेरूनच आवाज देत जाईन. नाही दुर्गाताई तसा काही नाही आहे. येते ना मी पण तर येते ना. का माहित नाही रजनी, बाहेरूनच आवाज देते. सर आहे का? खेड्यापाड्यात जमते. शहरामध्ये एका वेळेस आतमध्ये नाही जात, बाहेरूनच आवाज देतील, बेल मारतील. शहरात दरवाजा लावलाच राहते, आपल्या खेड्यापाड्यात दरवाजे खुलेच राहतात. हो दुर्गाताई बरोबर म्हणून राहिले तुम्ही. शहरात बापा दरवाजे लावूनच ठेवतात. मी का म्हणते दुर्गाताई, आंबा आहे का एखाद? आमच्या घरीच होते 2-4 आंबे, कधी खाल्ला आहे कापू तर माहित नाही. आंबा कशासाठी पाहिजे आंबा? गुड न्यूज तर नाही आहे. आंबा खायची इच्छा आहे का? येऊन राहिला का स्वीटीला भाऊ बहीण येऊन राहिला का म्हटले? का बापा ताई तुम्ही काही बोलता? आता आंबा मागायला आले तर मला तर तसंच वाटलं बापा. नाही तसं काही नाही आहे. का लाजून राहिली बापा नवीन नवरी सारखी? आता दुसरा पाहिजे नाही तर का दुसरा पाहिजे म्हणता? बघताना एकीचेच तर नखरे सांभाळून नाही होत, अजून का दुसरा करायचा आहे? दुसरा झाल्यानंतर मोठ्यांना बरोबर अक्कल येते. हो का? ते जाऊ द्या ना आंबा असेल तर. का बनवून राहिली आता आंब्याचा? भेंडीची कढी बनवते म्हटली. हो आवाज आला होता. कोणी भेंडी विकायला आणला होता का? मला तर थोडा आवाज या मंजुळा काकू सारखा येत होता. त्याच तर आल्या होत्या भेंडी विकायला. त्यांच्या जवळच्या घेतली नाही का? का म्हणते भेंडी विकायला आणला होता? तू गेली होती की का तोडायसाठी? नाही मला नाही बोलवलं बाबा. तेच 3 जण गेलो होतो म्हणतात, लक्ष्मी, नारायण आणि मंजुळा काकू. असं का? तुम्ही नाही घेतले का? इकडे इथं आल्या होत्या. आवाज आला पण मी ना तेव्हा तिकडे बाथरूम मध्ये होती म्हणून काही इकडे येऊन बघितले नाही. रजनी तुझ्या तर स्वयंपाक लवकरच होते ना? आज स्वयंपाक नाही झाला का? नाही आज ते कामावर नाही जात आहेत ना, आज सुट्टी आहे त्यांना. म्हटली बनवते आता आरामशीर स्वयंपाक. भात वगैरे मांडली होती गॅसवर. आता भाजीच्या बघतच होती मी का बनवू म्हणून. तेवढ्यातच मग काकू आल्या भेंड्या घेऊन. आता म्हटली आता ताज्या भेंडीची भाजीच बनवून घेते मस्त कढी. असं जटर होत्या का भेंड्या? मिक्स होत्या ना जटर कोवड्या. किती भेंड्या आणला होता विकायला? हो 4-5 किलो असतील. टोपला भरला होता बाबा. असा 4-5 किलो निघाला म्हणून नाही केला बाई. थोडा बहुत माल निघाला तर त्या घरीच तोडताड करतात ना. आधी एकट्याही होत्या तरी एकटीच जाऊन तोडताड करत होते घरची स्वयंपाक करून. आता सू नाही आहे. द्या ना ताई लवकर आंबा. हो देते आहे आंबा घे आहे आमच्या इथं.
भेंडी घ्या भेंडी, गावरान भेंडी, ताजी ताजी भेंडी, भेंडी घ्या भेंडी. हो ललिता एका घरी, हो घेते का भेंडी? काकू भेंड्या आणल्या का विकायला? हो आता निघाल्या वावरातल्या तर विकायला आणली बापा भेंड्या. मस्त ताज्या ताज्या दिसत आहेत. ताज्या नाही तर का काल सायंकाळच्याच आहेत ना तोडल्या. म्हणलं आता सकाळी सकाळी विकायला निघून जावा, मग ऊन होते. सकाळी सकाळी घेतात आई. हो काकू. वहिनी भेंड्या आणलं काकू, नाही घेता का? बापा किती खोल्यामध्ये होती तर ललिता. हा आवाज देऊन राहिली ललिता ललिता म्हणून. हो काकू, खोल्यात गेल्यात नव्हती मी आणि कुठं गेली नव्हती, जेवण देत होती यांना. वहिनी पांडू बसला का जेवायला? हो हो बसला ना पांडू जेवायला. अरे वा, छान भेंड्या निघाल्या ना वावरातल्या. मस्त ताज्या ताज्या दिसत आहेत. हो काल सायंकाळीच तोडली ना भेंडी. हो का, एवढ्याच निघाल्या? हो आता 2-3 किलो विकली. फुल भरला होता टोपला. आता एवढ्याच वाचल्या. जास्त निघाल्या नाही तर म्हटले गावातच फिरवून घेते. काय एवढ्या भेंड्या बाजारात घेऊन जायचा. चांगलं झालं ना काकू, आणले गावातच विकायला. तर घेतातही ना गावामध्ये भेंडी? हो घेतात वगैरे, ज्यांना लागली ते अर्धा किलो, कोणी 1 किलो घेतात वगैरे म्हणा. का भाव दिले तर मग भेंडी? 60 रुपये किलो, 15 रुपये पाव. असं 15 रुपये पाव, 60 रुपये किलो. 1 किलो घेतलं तर मग कमी नाही कराल का काकू? 50 रुपयामध्ये 1 किलो भेंडी लावून द्या. का बाबा ललिता, कमी लावली रेट तरी 50 रुपयाला 1 किलो लावून द्या म्हणते. किती मेहनत करावी लागते. भेंडी लावासाठी बाई करावी लागते, मग खंती द्यावी लागते. 2 वेळा तर खंतीच द्यावी लागते, रजा टाकावं लागते, औषधी मारावी लागते. कमी खर्च आहे का भेंडीच्या मागे? नाही ते तर आहे म्हणा, खर्च केल्याशिवाय काही उत्पन्न निघत नाही. मग नाही सांगितली ना जास्त रेट. 60 रुपये किलो म्हणजे जास्त झाला का? आता मार्केटमध्ये 70 रुपये 80 रुपये किलो आहे. भेंडीची बिजाई महागच मिळते. बरोबर पाणी द्यावं लागते, बघत राहावं लागते. रोज वावरात जातो माहित आहे. नाही काकू माहित आहे म्हणा. आता म्हटलं 1 किलो घेतला तर मग कमी लावतात की नाही रेट, म्हणून विचारले. नाही हो बापा ललिता, अर्धा किलो घे, पावभर घे का 1 किलो घे, एकच रेट आहे. एकाला माईच्या ना एकाला मावशीच्या करीन का? आतापर्यंत 60 रुपये किलोच्याच भावाने विकली आणि आता 50 रुपये किलो लावू का? घेते का ललिता का जाऊ समोर? घेतो ना काकू, घेतो ना. विचारली फक्त की 50 रुपये किलो नाही लावत का म्हणून. द्या बापा अर्धा किलो. काकू आमच्या घराकडे आणाल भेंड्या? तिकडूनच तर आली हो, तुमच्या घराकडूनच. तुझ्या सासूला म्हटले घ्या म्हणून, तर तुला नाही आहे म्हणत होते घरी. तर मी घरी नव्हतो तर का झालं, तर घ्यायला का झालं? मी घरी नव्हतो तर घर घेऊन आली होती का इकडे? घ्यायला पाहिजेत होत्या ना भेंड्या. मी तर म्हणली बापा घेता का म्हणून, तर नाही म्हणाल्या. बरोबर आहे, घेतला असता तर पैसे द्यावं नाही लागले असते का? डब्बीतले पैसे खर्च नाही झाले पाहिजे त्यांच्या. जाऊ द्या ना कावेरी ताई, घ्यायचं असेल तर घेऊन घ्या भेंड्या. वहिनी आता पैसे धरून नाही आले ना मी इकडे. पैसे धरून नाही आले तर का झाला, देतो मी पैसे, घ्या ना भेंड्या तुम्ही. नाही वहिनी राहू द्या, पैसे नका देऊ तुम्ही. काकू मला अर्धा किलो भेंड्या द्या, मग मी आणून देईन नंतर घरी पैसे. घे ना बापा, मी का नाही म्हणत आहो का? आताच पैसे मागून राहिली का? मला देऊन द्या अर्धा किलो भेंड्या. ललिता आताच तर 1 किलो म्हणाली होती ना. 50 रुपये किलो नाही म्हणत आहो म्हणून अर्धा किलो घेऊन राहिली का? 1 किलो घेऊन का करू काकू? दोघेच जण आम्ही घरी. अर्धा किलो भेंडीची भाजी होती तरी अशीच विचारून पाहिली. उतरवू लागू का काकू टोपला? नाही उतरवतो मी. कोवड्याच असतील ना भेंड्या? मिक्स आहेत ना, कोवड्या जठर मिक्स आहेत. तुम्हाला जसे घ्यायचे आहेत तसे घ्या. का काकू आवाज दिला तर आवाज नाही आला तुम्हाला? काकू थांबा म्हणून. मा कधी आवाज दिले हो सूर्यकांत? आवाज नाही आला बाई तुझ्या मला. नाही तर थांबली नसती का? मला भेंड्याच विकायच्या आहेत. काकू काकाजीने मारला घेतला तर नाही कानावर? हो माझ्या कानावर मारतील. नाही आवाज नाही आला म्हणता की नाही? नाही आला बापा आवाज. तू तर दिसली नाही, तुझ्या घराकडूनच आली मी. हो मागे होती मी. थांबा काकू म्हणले. बरोबर आहे, थोडासा आला होता वगैरे आवाज म्हणा. मग थांबले नाही ना? ते समोरच्या घरी आवाज मारले ना, तर त्यांच्या घरी भेंड्या दिली मग. हो का, म्हणूनच मी समोर येऊन पाहिली तर दिसलंच नाही, तुम्ही गायबच झाल्या. म्हणले आता इकडे ललिता वहिनीच्या घराकडे जाऊन पाहते. का भाव दिले तर भेंडे? स्वस्त आहेत ना, 60 रुपये किलो. हो का, द्या काकू मग मला अर्धा किलो. शांता इकडे ये ना. हो काकू येते. कुठे जात होती शांता? कुठं नाही काकू, इकडेच आली होती मी. अरे वा, भेंड्या आणल्या काकू विकायला? हो म्हणूनच तर आवाज दिली तुला. घ्या ना शांताताई भेंड्या, मस्त छान कोवड्या भेंड्या आहेत, एकदम ताज्या. हो का, घेतली का तू? नाही शांताताई, घ्यायचीच आहे. मग घ्यायचीच आहे ना, मला म्हणते घ्या ना म्हणून. नाही घेत आहे ना, मी घेत आहे भेंड्या. घराकडे आणाल नाही का काकू भेंडी? आता तिकडे आणतो की नाही आणत? एवढ्याच भेंड्या राहिले ना, विकून जातील. घ्यायच्या असेल तर घेऊन घे. काकू पैसे धरून नाही आली मी आता. देशील ना पैसे? दुकानात वगैरे येतेच ना तू, तर देशील पैसे मग. ठीक आहे काकू, द्या मग बापा म्हणतात. का भाव दिले का काकू? औषधीच्या तर नाही आहेत भेंड्या? हो औषधीच्या तर नाही आहेत भेंड्या. नाही तर घेऊन घेऊ आम्ही भेंड्या, आणि औषधीच्या निघतील. भाजी खाऊन नाही होत मग? नाही ना हो, फुल आला होता तेव्हाच औषधी मारला होता.
तेव्हापासून औषधी नाही आहे मारली. घेऊन तर पहा, बनवून तर बघा भाजी. औषधी वाटेल तर मग म्हणाल मला. मग का भाजी आणून देणार आहोत तुमच्या इथं? विश्वास असेल तर घ्या बापा. नाही तर राहू द्या. मग मी नाही आहे म्हणते ना. औषधी राहिली असती मारली तर मी गावामध्ये विकायला नाही आणली असती, मार्केटला नेला असता. नाही काकू, विश्वास वगैरे आहे, पण कसं आहे, औषधीच्या भेंड्या खाऊन होत नाही. द्या मग, औषधी नाही आहे म्हणता मारली. द्या मग काकू अर्धा किलो भेंडी. बापा शांता, अर्धा किलो भेंडी होऊन जाईल. 4 जण आहात ना तुम्ही तर. होते ना, कोवड्या बाल्या भेंड्या घेते मी, मोकड्या बनवीन. वरण होते. अर्धा किलो भेंडी होते. 60 रुपये किलो म्हटलं ना? हो, 60 रुपये किलो. ठीक आहे ना काकू, द्या अर्धा किलो. ठीक आहे बापा. मग अहो बापा ललिता, 100चीच नोट दिली तुही. सूर्यकांता नाही 100चीच नोट दिलं. आता चिल्लर कुठले आणू बापा मी? बापा काकू भेंड्या विकल्या म्हणता, तुमच्याकडे चिल्लर पैसे आहेत नाही का? नाही ना हो, कोणी 50ची नोट देतात तर मग 20 रुपये त्यांना चिल्लर द्यावं लागते ना. एक काम करा काकू, ताईचे ना माझे पैसे काटून टाका. 60 रुपये 40 रुपये वापस देऊन द्या. अहो नाही आहेत ना चिल्लर. एक काम करतो ललिता, तिघी जणीचे कापतो 90 रुपये. सूर्यकांता तू आपले 30 रुपये ललिताला देऊन देशील. पण काकू मी तर तुम्हाला 100ची नोट दिली ना. अहो देतो ना बाबा, 100ची नोट वापस देतो तुझी. 10 रुपये आहेत माझ्याजवळ चिल्लर. 10 रुपये देऊन देतो मी ललिताचे. तुझी 100ची नोट वापस देते. तू ललिताला 30 रुपये देऊन देशील. ठीक आहे ना काकू, तसे करा मग. भेंडी घ्या भेंडी, गावरान भेंडी, ताजी ताजी भेंडी. भेंडी घ्या भेंडी.